अजून जिवंत आहे. आजपर्यंत तिकडे करीमनगरले आंब चिलावाने गेलो होतो, पण आता 5 सालानं या सूर्याला तुमच्या शरीरावरची चांबडी कशी शिजतो आणि जोपर्यंत तुम्हाला संपवत नाही ना तोपर्यंत नाव सांगणार नाही. रंग्या खाते म्हणून शंकर खात्याचा पोरगा रंग्या खाते तुझ्याचा भाऊ आणि तू कोण असो कुठून राहिला. प्रसाद पणशीकरची बायको या घराची मालके म्हणजे माझ्या बापाचा अपमान करणारे तूच होते. प्रसाद पणशीकरची तू बायको मग माझी बहीण कोण. बापा 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 म्हणजे माझ्या बहिणीले तू वरकस नाही चिमकांडे. तू बडबड नको करू. हे तू निघून जाऊ. खात्याचा मोरगाव मी खात्याचा मला साजरा वाचल्याला तासील मी तू. अरे पण तुला तासील तरी कसा तुझ्याकडे कसासाठी आहे तरी का. मला पहिले सुद्धा डाव खरी खरी कारस्थान करणारी तू आहेस. हा एक सुरा तुझ्या पोटात टाकलो तुझा खेळ खतम मिटू जोऱ्या. अरे लोकांचा संसार उद्ध्वस्त करताय तुला कोणाची किव नाही अरे मी एक तू निघो. मी तिला मारलोच नाही. माझी काय सांग मी तुला मारलोच नाही. बायको या घरची तू मालकी म्हणजे प्रसाद पणशीकर तुझा नवरा होता. नवरा तुझा नवरा तुझा माझ्या बायकोच्या वेळेला टाकून का बोलताय तू बायको. ए तुझी बायको अरे माझी बायको पूजा करू. माझी बायको आहे आणि तू सारे सरळे तुझी गर्दन पकडलं तुझी अवकात आहे का या राजवाड्यामध्ये पाय ठेवायची. तुझ्या राजवाड्यात काही मानपान करासाठी नाही आलो. माझ्या बहिणीला भेटायला आलो. कुठे माझी बहीण. तुझी बहीण तर वेश्या आहे बेवेश्या. आपल्या देहाचा सौदा करत कुणाशी. खबरदार वाटो माझ्या बहिणीबद्दल एक शब्द जरी बोलला असता कापून फेकून दे. मला खबरदार करतोस तू मला. अरे तुझ्या बहिणीला उचलून मी या राजवाड्यात आणलं तिची लायकी होती का रे. पण म्हणतात ना सारा कुत्र्याला तुपा रोटीने किती जेवू खाऊ घाला
पण साला तिची हात पकडण्याची काही सवय जात नाही. ती तशीच बहीण तुझी बहीण बदफैली कुठचा बाजार बसून रंडी आहे. खबरदार आता या माझ्या बहिणीबद्दल एक शब्द तरी बोललास ना कापून फेकून देईन. तुझी एवढी हिंमत पुन्हा मार मला तुझ्या घरात मारून टाक. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या बहिणीबद्दल एक शब्द सुद्धा बोलू नकोस. तुझ्या घराला गालबोट लागल असं कोणताच काम माझ्या बहिणीनं केलं नाही. खरी परिस्थिती ज्या दिवशी तुला माहित होईल ना त्या दिवशी पश्चाताप करायला सुद्धा तुझ्याकडे वेळ लागेल. तू चले घेतो रंगनाथ अगदी खराब होता. तू का आलास इथे? तुमच्या डोळ्यावर बांधलेली काळी पट्टी सोडायला आलो. तुम्ही हे जे आरोप लावताय ना पूजा ताईवर, हे सगळे जे आरोप लावले ते या मोहिनी मंदारच्या कट्ट्यावर असताना या मोहिनीवर आरोप करतो. कुठल्या पुराव्याने तो आरोप करतो? काय पुरावा आहे तुझ्याकडे? पुरावा सोबत घेऊनच आलो. थांबा आलो. खरी बोलला नाहीस, तुले नाही का सोडू. आणि दोघही नवरा बायकोला तुझ्या सकुनीने माझा फोन काही खाणार आहे. माफ करा की पैशाच्या भावच्या पोटी तुमचा तो पुढे नाही का पुष्पाटू माझ्या कुठल्याचा अगोदर प्रेम होता पण लग्नानंतर तसा काहीच नव्हता. विचारला पैशासाठी एक होते घरामध्ये सिलेंडरचा स्फोट घडवून तुझ्या ताईला मारण्याचा सुद्धा यांचाच प्लॅन होता. पण त्यामधून ती बिचारी बचावली. नंतर तिच्या गळ्यात दोर आणून तिला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. पण तिथे तो बिचारा माणूस आला आणि त्याने तिला वाचवलं. तर त्याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे घाणेरडे आरोप सुद्धा याच लोकांनी लावले. हे सगळं कशासाठी? तर ही तुमची संपूर्ण इस्टेट हडप करण्यासाठी. आणि त्यासाठी आज तुम्हाला सुद्धा मारण्याचा यांचा प्लॅन आहे. हे विष देऊन बघा तिच्या हातामध्ये काय आहे.